बळीराजाचा सोबती तुम्हाला माहिती आहे का? आपली नांगरट चालू असताना किंवा आपल्या बघा ज्यावेळेस भिजवाय चालू असेल त्यावेळेस ही गाईच्या जी पाटकानावर जे बसलं आहे का नाही बगळा, त्या बगळ्याचं आगमन झालेलं असतं या. तर तुम्हाला सांगतो, शेतकऱ्याचा जर मित्र म्हणलं ना, ज्या किडा मुंगी किंवा ज्या हुमणीच्या आळ्या, त्या हुमणीच्या आळ्या ही ॲटोमॅटिक उचलत असतात. नांगरट चालू झाली म्हणलं की गुमी वगैरे पण खाते ती. पण आता गाईच्या अंगावर झालं तर गोचाड गाईला बरं का. तर गाईला मी औषध मारलं होतं, सगळी एकदम क्लीन केली ती. मग तिच्या अंगावरचं गोचाड खायला तिला माहीत झालं की बाबा गोचाडायचं. तर शेतकऱ्याचा बळीराजाचा जर मित्र म्हणलं तरी पण तो बगळा म्हणलं तरी काय अडचण नाही काय. तर पांढरा शेपट बगळा दररोज, आज एक तर आहे, दररोज भरपूर मोठ्या प्रमाणात असते ते. तर बघा ना, बसलाय कसा मस्तपैकी एकदम पटकन मस्तपैकी खाऊन पिऊन तराट झाला आहे. आता काय हो, असं आमचं शेतकऱ्याचं जीवन असतं. आणि रिॲलिटी आहे ही, नॉट कॉस्मेटिक, फक्त रिॲलिटी.